होळकर आणि शिंदे यांच्यासारखे सरदार देखील नंतरच्या काळात तिथले राजे होऊन बसले आणि आज देखील इंदोर आणि ग्वाल्हेर या भागात त्यांना स्वतंत्र राजाचा मान मिळतो। भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारतात जवळजवळ 565 संस्थाने होती। त्या सर्वांचे वंशज आज देखील आपला मान टिकवून या देशात राहत आहेत। पण भारतावर जवळजवळ 200 वर्षे सलग राज्य करणारे आणि फक्त दिल्लीवरून म्हणाल तर 330 वर्ष राज्य करणारे मुघल घराण्याचे वंशज मात्र कुठेच दिसत नाहीत। भारत स्वतंत्र झाला तेव्हा देखील त्या 565 संस्थानामध्ये मुघल नव्हतेच, म्हणजे मोगलांचे घराणे भारत स्वतंत्र होण्याच्या अगोदरच नष्ट झाले। उत्तर भारतातली अनेक शहरं वसवणाऱ्या आणि लाल किल्ला, ताजमहाल सारख्या वास्तू उभ्या करणाऱ्या मोगलांचे वंशज आज आहेत तरी कुठे, ते काय करतात आणि त्यांची अशी परिस्थिती असण्याचे कारण तरी काय, या सगळ्या गोष्टी पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये। 1526 ला पानिपतचं युद्ध जिंकून बाबराने भारताच्या राजकारणात प्रवेश केला। त्यानंतर त्याचा मुलगा हुमायून, अकबर, जहांगीर, शहाजहान आणि औरंगजेब या सर्वांनी मिळून भारतावर जवळजवळ 180 वर्ष राज्य केले। मराठ्यांचं एक छोटंसं राज्य वगळता उरलेला सगळा भारत औरंगजेबाच्या मृत्यूच्या वेळी मोगलांच्या ताब्यात होता। पण औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मोगल साम्राज्याचा झपाट्याने ऱ्हास सुरू झाला। मराठे, बुंदेले, अहोम, शीख अशा नव्या सत्तांचा उदय झाला आणि या सर्वांनी मिळून मोगलांचे राज्य पोखरून काढले। बघता बघता पुढच्या 50 वर्षात म्हणजे 1760 सालापर्यंत एकेकाळचे मोगल साम्राज्य फक्त दिल्ली शहरापुरते मर्यादित होऊन बसले। संपूर्ण भारताचा ताबा मराठ्यांनी आपल्या हाती घेतला। शहा आलम दुसरा याला दिल्लीच्या गादीवर बसून देशाचा कारभार मराठेच हाकत होते। पण तरीही नावाला का होईना दिल्लीचा बादशाह हा मुघल घराण्याचाच होता। इसवी सन 1803 साली मराठे आणि इंग्रज यांच्यात दिल्ली येथे एक लढाई झाली। या लढाईत मराठ्यांचा पराभव झाला आणि दिल्लीचा बादशाह आतापर्यंत जो मराठ्यांचा मांडलिक होता तो आता इंग्रजांचा मांडलिक झाला। इथून पुढे बादशाह मोगलच राहिला, पण सत्ता इंग्रजांच्या हाती गेली। इसवी सन 1806 मध्ये शहा आलम दुसरा याचा मृत्यू झाला आणि अकबर शहा दुसरा दिल्लीच्या गादीवर आला। त्याने 1837 पर्यंत राज्य केले। 1837 साली गादीवर आलेला बहादूर शाह जफर हा शेवटचा मुघल सम्राट। या बहादूर शहाने 1857 पर्यंत दिल्लीच्या गादीवरून राज्य केले। या बहादूर शाह जफरला आपण ओळखतो ते मात्र एका वेगळ्या कारणासाठी, ते म्हणजे 1857चा जो उठाव इंग्रजांच्या विरुद्ध भारतीय जनतेने केला त्या उठावाचे नेतृत्व याच बहादूर शाह जफरने केलं होतं। याच बहादूर शाहला आपण आणखी एका कारणासाठी ओळखतो, ते म्हणजे हा बहादूर शाह एक अत्यंत महान असा उर्दू कवी होता। त्याने लिहिलेल्या कित्येक गझला लोकांच्या ओठावर असतात। तुम्ही बहादूर शाहला जर ओळखत असाल तर ते कुठल्या कारणासाठी ते कमेंटमध्ये जरूर लिहा। या काळात दिल्लीच्या लाल किल्ल्यात शेकडो लोक राहायचे असा एक उल्लेख आढळतो। हे सर्वजण मोगलांचेच वंशज होते, कारण मोगल बादशांना अनेक पत्नी असायच्या आणि अनेक पत्नींपासून त्यांना अनेक मुले देखील असायची। एकट्या बहादूर शाह जफरला 22 मुले होती आणि 1857च्या उठावाच्या वेळी त्याचे वय 82 होते। हे सर्वच पुढच्या काळात स्वतःला पुढचा बादशाह मानू लागले। हे सगळेच मोगलांचे वंशज आळशी, ऐतखाऊ आणि पूर्वजांचा वृथा अभिमान बाळगणारे लोक होते। काम न करता खाणे हे एकमेव काम हे लोक करायचे। बहादूर शाह जफरने इंग्रजांच्या विरुद्ध 1857च्या उठावाचे नेतृत्व स्वीकारले खरे, पण कर्नल विल्यम हडसन या ब्रिटिश अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली इंग्रजांनी सप्टेंबर 1857 मध्ये दिल्लीतला उठाव मोडून काढला आणि बहादूर शाह जफरला त्यांनी कैद केले। ब्रिटिश अधिकारी यावेळी प्रचंड संतापलेले होते। या उठावामुळे त्यांच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाला होता। ब्रिटिशांनी बहादूर शाह जफरची मुले मिर्झा खिज्र सुलतान आणि मिर्झा मुघल तसेच बहादूर शाह जफरचा नातू मिर्झा अबू बख्त यांची गोळ्या घालून हत्या केली। या तिघांनी देखील बंडवाल्यांचे नेतृत्व 1857च्या उठावात केले होते। बहादूर शाह जफर आणि त्याची काही मुले यांना इंग्रजांनी कैद करून म्यानमारला रंगून येथे कैदेत ठेवले। तेथेच 1862 साली बहादूर शाह जफरचा मृत्यू झाला। भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्या अगोदर मनमोहन सिंग यांनी म्यानमारमध्ये जाऊन बहादूर शाह जफरच्या स्मृतीस्थळाला भेट दिली होती।
मोगल सत्ताधीश भारतातल्या जनतेला भडकवत आहेत असा इंग्रजांचा समज झाला आणि त्यामुळे इंग्रजांनी मोगलांच्या वंशजांची शिकार चालू केली. मोगल घराण्याचे राहते घर म्हणजे लाल किल्लाच इंग्रजांनी आपल्या ताब्यात घेतला. त्यामुळे हे सगळे मोगलांचे वारस अक्षरशः रस्त्यावर आले. इंग्रजांच्याकडून होणारी धरपकड टाळण्यासाठी वाट मिळेल तिकडे आपला संसार घेऊन पळू लागले. काश्मीर, हैदराबाद, लखनौ, पंजाब अशा प्रांतात ते पळून गेले आणि तिथले सामान्य जीवन जगू लागले. मोलमजुरी करून जगणे त्यांच्या वाट्याला आले. हे संघर्षमय जीवन जगत असतानाच पुढच्या 2-3 पिढ्या गेल्या आणि मधल्या काळात भारताची फाळणी होऊन पाकिस्तानचा जन्म झाला. त्यातल्या कित्येकांनी फाळणीनंतर पाकिस्तानचा रस्ता धरला आणि बरेच जण भारतात शिल्लक राहिले. भारतात सध्या कोलकात्याच्या एका झोपडपट्टीत राहणाऱ्या सुलताना बेगम या एक हयात असणाऱ्या मोगलांच्या वंशज आहेत. बहादूर शाह जफर याचा मुलगा जवान बख्त, त्याचा मुलगा जमशेद बख्त आणि त्याचा मुलगा मिर्झा मोहम्मद बेदार बख्त. या मिर्झा मोहम्मद बेदार बख्तचा मृत्यू 1980 साली झाला. या बेदार बख्तची पत्नी म्हणजेच सुलताना बेगम. या सुलताना बेगम मोलमजुरी करून आपले जीवन चालवत आहेत. 2009 साली भारताच्या राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांना त्यांनी विनंती केल्यावरून राष्ट्रपतींनी त्यांना 6,000 रुपये पेन्शन मंजूर केली. त्यावरच त्यांची गुजराण चालू आहे. लाल किल्ला, ताजमहाल अशा मोगलांनी बांधलेल्या वस्तू भारत सरकारने आपल्या ताब्यात द्याव्यात अशी भोळी अपेक्षा या सुलताना बेगम यांची आजही आहे. आपल्या 5 मुली आणि 1 मुलगा यांच्या बरोबर सुलताना बेगम आपला संसाराचा गाडा ओढत आहेत. हैदराबाद मध्ये राहणाऱ्या बेगम लैला उमाहानी या बहादूर शाह जफरचा नातू मिर्झा पारे यांच्या कन्या. त्यांच्या पतीचं नाव होतं याकूब मैनुद्दीन टुसी. या लैला उमाहानी यांचे पुत्र झियाउद्दीन टुसी आणि मसीहुद्दीन टुसी हे दोघेही हैदराबाद मध्येच काम करतात. झियाउद्दीन हे हैदराबादच्या सरकारी कार्यालयात तर मसीहुद्दीन हे एक कुक म्हणून हॉटेलमध्ये काम करतात. या सर्वांना स्वतंत्र भारतामध्ये महत्वाचे स्थान हवे आहे, तेही फक्त मोगलांचे वंशज असल्याबद्दल. याशिवाय पूर्वीच्या मोगलांनी बांधलेल्या भारतातल्या अनेक प्रॉपर्टीज मध्ये देखील यांना आपला वाटा हवा आहे. पाकिस्तानच्या लाहोरमध्ये इम्रान खान नावाचे एक मोगलांचे वंशज हयात आहेत. याशिवाय पाकिस्तानच्या कराची, इस्लामाबाद, विशेषतः पंजाब प्रांतात राहणारे अनेक जण स्वतःला मोगलांचे वंशज मानतात आणि ते तसे असण्याची शक्यता देखील आहे. याशिवाय कित्येक जण जर्मनी, इंग्लंड, फ्रान्स अशा राष्ट्रांमध्ये जाऊन स्थायिक झालेले आहेत. मोगलांची वाताहत होण्यासाठी नक्की काय कारण झाले असावे याचा शोध घेतला असता असे लक्षात येते औरंगजेबानंतरच्या सगळ्याच मोगल बादशहांचे जीवन विलासी आणि चैनीचे होते. मोगल बादशहांचा मोठा जनानखाना बाळगणे तसेच अनेक पत्नी असणे या कारणांमुळे देखील संपत्तीचे आणि सत्तेचे विभाजन होत गेले आणि त्यामुळे पुन्हा एकाकडे अधिकृतता राहिली नाही. 1857 पर्यंत तरी सामान्य भारतीय लोकांच्या पासून मोगल हे तुटलेलेच होते. 1857च्या उठावात भाग घेणारा बहादूर शाह जफर हा एकमेव मुघल म्हणता येईल ज्याने आपल्या भारतीयत्वाला जास्त महत्व दिले. एकेकाळी मोगलांची सरदार असणारी अनेक घराणी आज देखील उत्तर भारतात आपले नवाबी जीवन जगत आहेत. पण यापैकी कोणीच मोगलांच्या पडत्या काळात त्यांची बाजू घेतली नाही किंवा त्यांना मदत केली नाही. हेही मोगलांच्या ऱ्हासाचे एक कारण आहे. मोगल भारताच्या नकाशावरून अचानक गायब होण्याला मात्र सगळ्यात महत्वाचे एक कारण झाले ते म्हणजे 1857चा उठाव. कारण या उठावामध्ये उठावाचे नेतृत्व केल्यामुळेच इंग्रजांचा मोगलांच्या वर रोष झाला आणि इंग्रजांनी हे घराणे संपवले. जे झालं ते बरोबर की चूक याबद्दल प्रत्येकाची वेगवेगळी मतं असू शकतात. औरंगजेबासारख्या क्रूर कर्म्याच्या वंशजांचे हेच हाल झाले पाहिजेत असं एक वेळ वाटू शकतं. पण त्याच वेळी बहादूर शाह जफर सारख्या व्यक्तीनं ज्यानं 1857च्या उठावात बंडवाल्यांचं नेतृत्व केलं त्यांच्या वंशजांचे असे हाल व्हायला नकोत असं देखील वाटतं. या संपूर्ण गोष्टीकडे पाहून तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला जाणून घ्यायचंय. तुम्ही या घटनेकडे मोगलांच्या इतिहासाकडे कसं पाहता ते आम्हाला कमेंट करून कळवा. बहादूर शाह जफर याने अनेक गझला लिहिलेल्या आहेत. त्यापैकी एका गझलेत तो म्हणतो, कितना बदनसीब है जफर दफन के लिए, 2 गज जमीन भी न मिली कुएं यार में. एक प्रकारे स्वतःचं आणि आपल्या येणाऱ्या पिढ्यांचं भविष्य त्यांनी कदाचित पाहिलं होतं हेच त्यांच्या शब्दातून उमटलेलं दिसतं. या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आम्हाला कमेंट करून जरूर सांगा.
या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांच्या बरोबर, नातेवाईकांच्या बरोबर हा व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.